आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार। सुधीर भाऊ, काय सांगणार? एकूणच मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे 24 तारीख डेडलाईन जवळ येत आहे, जरंगे पाटील डेडलाईनवर सरकार सकारात्मक आहे। या अगोदरही माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचं रक्षण हायकोर्टात करण्याचं काम हे आमच्याच सरकारने केलं आणि आत्ताही आम्ही संवेदनशील आहोत। मराठा समाजातल्या गरीब तरुण तरुणींना न्याय मिळावा ही भावनाच आहे। सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना, हे तर ध्येय आहे। पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना हा संकल्प आहे आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदेजी असतील, माननीय देवेंद्रजी असतील, हा संकल्प आहे। आणि तुम्ही बघितलं ना मागच्या 5 वर्षात जे आज टीका करतात, जे विरोधक आहे, त्यांचंही काम आपण बघितलं आहे। 1 मे 1960 पासून 47 वर्ष 2 महिने 1 दिवस त्यांची सत्ता होती। मग पुन्हा गद्दारी करून जनादेशाचा अवमान करून 2 वर्ष 8 महिने सरकार होती। तेव्हा काय होतं? कापूसकुंड्याची गोष्ट होती का? तेव्हा काहीच केलं नाही। आता विधानसभेत येऊन प्रश्न विचारतात, अरे तुम्हाला अधिकार तरी आहे का? तुम्हाला जेव्हा संधी होती एकदा नव्हे अनेकदा दिली, तुम्ही नापासवर नापास झाला आणि मेरिटच्या विद्यार्थ्यांना आता तुम्ही अभ्यास कसा करायचा याचं ज्ञान देत आहे। नागपूर करारानुसार विदर्भात अधिवेशन होत आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, या अधिवेशनात न्याय मिळेल शेतकऱ्यांना विदर्भाच्या प्रश्न? देवेंद्रजी, आम्ही विदर्भाला न्याय देण्याच्या दृष्टीने अधिवेशनासाठी मर्यादित काम करत नाही, आम्ही वर्षभर काम करतो। माननीय गडकरीजी असेल, आम्ही देवेंद्रजी असेल, आणि म्हणूनच जगातली अत्याधुनिक सैनिक शाळा विदर्भात झाली। आज मोठ्या प्रमाणावर सिंचनाचे प्रकल्प होत आहे। मी जर यादी सांगितली तर एकीकडे काँग्रेस सरकारचे इतके वर्ष धानाचा बोनस ते देत नव्हते। 2 वर्ष 8 महिने सरकार असताना काय त्यांचे वक्तव्य होते, आम्ही देणार नाही। अरे देणार नाही, हे विदर्भ आहे। याच विदर्भांनी दर्भ घेऊन शुक्राचार्याचा डोळा फोडला, जे विकासाला आड आले। तत्वज्ञान आम्हाला सांगायचं नाही, आम्ही बरोबर प्रगती करतो आणि याच प्रगतीचा तुम्ही बघितलं असेल आज विदर्भात अनेक ठिकाणी हायवेज असतील, ब्रिजेस असतील, सिंचनाचे प्रकल्प असतील, अनेक प्रकल्प विदर्भात आम्हीच पूर्ण करू। तेव्हा अधिवेशन, आणि तुम्ही असा गैरसमज काढून टाका, हे अधिवेशन तेव्हा होतं जेव्हा आमचं सरकार नव्हतं, आता आम्ही आहोत। उद्धव ठाकरे केजरीवालांची भेट घेणार आहे आज, त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं अशी चर्चा सुरू झाली, कारण की केजरीवाल आणि उद्धवजींची भेट। आता मी फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टाकतो आहे, त्याच्यामध्ये आपण पोटदुखीच्या सुद्धा आयुर्वेदिक औषधी निर्माण करतो आहे। त्याचा उपयोग काही लोकांना घेता आलं तर घेऊ द्या। एक शेवटचा प्रश्न, दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाला, पाकिस्तान दाऊदवर विष प्रयोग झाला अशी चर्चा आहे पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये। नाही मग काय त्या आपलं काय उत्तर राहणार आहे त्याच्यात? त्याच्यावर ते तर पाकिस्तान पाहिजे। आता भारताने दाऊद इब्राहिमवर वक्तव्य करायचं का? नाही, भारताने दाऊद इब्राहिमवर वक्तव्य करायचं काही गरज नाही आहे, पाकिस्तानचा विषय आहे तो। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।